तडीपारीची नोटीस देण्यात आली असून त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आहे। निवडणूक काळामध्ये त्यांच्यावर गुन्हा होता आणि त्यानुसार नोटीस देण्यात आली। त्यानंतर न्यायालयीन हक्कासाठी अपील करण्यात आलं। 8 दिवसांची मुदत देण्यात आली असून ही पहिली नोटीस सुधाकर बडगुजर, ज्ञानेश्वर बडगुजर आणि राकेश शिरसाट यांना नोटीस देण्यात आली आहे, असं नाशिकच्या पोलीस आयुक्त मोनिका राऊत यांनी सांगितलंय। सुधाकर बडगुजर यांना तडीपारच्या संदर्भात नोटीस देण्यात आलेली आहे। त्याबाबत त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलेलं आहे। BP ॲक्ट 57 अनुषंगाने ही कारवाई करण्यात आलेली आहे। सुधाकर बडगुजर यांच्यावरती 2014 मध्ये इलेक्शन रिलेटेड गुन्हा या ठिकाणी दाखल होता आणि त्या गुन्ह्याला कन्व्हिक्शन लागलं होतं। त्यामुळे कोणत्याही आरोपीला जर कन्व्हिक्शन लागलं तर आम्ही 57ची प्रोसिडिंग या ठिकाणी सुरू करतो। तर ती प्रोसिडिंग आम्ही सुरू केलेली आहे। त्या अनुषंगाने त्यांना आज बोलवण्यात आलं होतं आणि त्यांनी त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी मुदत या ठिकाणी मागून घेतलेली आहे। पहिली नोटीस। मॅडम, म्हणणं मांडत असताना त्यांनी काय तुमच्याकडे खुलासा केला आहे या प्रकरणात? त्या प्रकरणात त्यांनी म्हणणं मांडत असताना सांगितलं की हायकोर्टामध्ये अपील केलेलं आहे आणि त्या संदर्भातले त्या सर्व कागदपत्र माझ्यापुढे सादर करणार आहे। किती दिवसाची मुदत दिली त्यांना 8 दिवसांची मुदत या ठिकाणी दिलेली आहे। यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी तडीपार गुन्हेगाराला केलं जातं, मी लोकप्रतिनिधी असून जनतेची सेवा करतो, नागरिकांना जो त्रास देतो त्याला तडीपार केलं जातं, राजकीय हेतूनही कारवाई करण्यात आलेली असून कालच्या मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्यातील नेत्यांनी काय काय स्टेटमेंट केलंय हे त्याचं द्योतक असून केसेससाठी 10 वर्षांच्या काळातील एकही केसेस माझ्यावर नाही आणि हेमंत गोडसे यांच्याबाबत कारवाई करण्यात आलेली नसून त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासले नाहीये। माझ्यावर झालेली कारवाई ही अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले असून त्यांच्यावर कारवाई नाही आणि आमच्यावर फक्त कारवाई करण्यात आलेली आहे। कालच्या सभेमध्ये जी मांडणी करण्यात आली त्याची अंमलबजावणी होते आणि नोटीस घेण्यात आली आणि 10 दिवसांची वेळ मागितली असून उद्धव बाळासाहेब ठाकरे काळजी करतात, सूडभावनेनं ही कारवाई करण्यात आलेली असून निवडणूक काळामध्ये इथं राहू नये यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे आणि असं मी होऊ देणार नाही आणि आमचे उमेदवारच निवडून येतील, असं यावेळी सुधाकर बडगुजर यांनी सांगितलं। तडीपार हे गुन्हेगाराला केलं जातं। हे जिल्हाबंदीची नोटीस मला मिळालेली आहे। मी लोकप्रतिनिधी आहे, जनतेचा सेवक आहे, जनतेचे सेवा करणारा प्रतिनिधी आहे। नागरिकांना जो त्रास होतो त्या गुन्हेगाराला तडीपार केलं जातं, परंतु हे राजकीय हेतूने प्रेरित होऊन ही कारवाई केलेली आहे। तुम्हाला माहिती आहे, कालच या शहरामध्ये मुख्यमंत्री महोदय येऊन गेले आणि त्यांच्या सभेमध्ये कोणी कोणी काय काय स्टेटमेंट केलं त्याचंही द्योतक आहे। आणि ज्या केसेस गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये माझ्यावर एकही केस नाही, ते एक बेकायदेशीर कृत्याची केस आहे। मी केलं ते बेकायदेशीर कृत्य आणि हेमंत गोडसेने केलं ते कायदेशीर आहे का? ते सुद्धा बेकायदेशीर कृत्य होतं ना। त्याच्यावर मात्र गुन्हे दाखल झाले नाहीत, त्याचे CDR रिपोर्ट काढले गेले नाहीत, त्यांचे मोबाईल ट्रॅकला लावले गेले नाहीत, तर त्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे। आणि असे राजकीय लोकप्रतिनिधी काम करत असताना अनेकांवरती नाशिक शहरामध्ये गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावरती अशी कारवाई होत नाही, फक्त आमच्यावरती कारवाई होते, सूडभावनेने कारवाई होते, याचा आम्ही निषेध। एक कन्व्हेन्शन मला लागलेलं होतं 353 केसमध्ये। हेमंत गोडसेचंच पाप आहे ते। त्या निवडणुकीमध्ये 2014च्या निवडणुकीमध्ये SCP राजपूत आणि माझी त्यावेळेस थोडा इलेक्शन काळामध्ये वाद झाले होते आणि त्याच्यावरती अंबड पोलीस स्टेशनला त्यांनी 10 दिवसानंतर गुन्हे दाखल केले होते। लोकसभेचा म्हणजे प्रचाराचाच मुद्दा होता तो। त्याच्यावरती मी हायकोर्टात अपील दाखल केलेलं आहे आणि अपील दाखल केलेलं असताना अशी नोटीस पोलीस प्रशासनाला काढता येत नाही, त्यांच्या ते लक्षात नाही आलं, तर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये वकिलामार्फत त्यांना उत्तर दिलं जाईल नोटीस। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।